नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक एम जे शेख इंग्लिश अकॅडमीमध्ये आपण सगळ्यांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, TCS IBPSच्या ज्या क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह करत आहोत त्यातील ही चौथी क्वेश्चन पेपर आहे। तर चला बघूयात चौथी क्वेश्चन पेपर। ती क्वेश्चन पेपर आहे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय यासाठी होती, म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये DMER फार्मासिस्टसाठी परीक्षा होती। ही परीक्षा झाली 18/6/2023 ला आणि याचा वेळ होता 2:30 ते आपलं 12:30 ते 2। डन। चला बघूयात मग। आता यामध्ये पहिला क्वेश्चन आहे बघा, काय क्वेश्चन आहे पहिला बघा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब। म्हणजे दिलेल्या प्रोवर्बचा म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ काय आहे तो शोधायचा आहे। मग याच्यात बघा म्हण काय दिलेली आहे, ॲक्शन्स स्पीक लाउडर दॅन वर्ड्स। ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स, म्हणजे या म्हणीचा अर्थ आपल्याला येथे शोधायचा आहे। ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स याचा अर्थ असा आहे की आपण मराठीत म्हणतो उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ, बोलण्यापेक्षा करणं श्रेष्ठ। त्यालाच इंग्लिशमध्ये व्हॉट यू डू इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॉट यू से हा पर्याय आहे चौथा। व्हॉट यू डू इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॉट यू से हे त्याचं उत्तर येईल। म्हणजे उक्तीपेक्षा कृतीश्रेष्ठ असं म्हणतो आपण, तसा प्रकार आहे। म्हणजे बोलण्यापेक्षा करणं हे जास्त महत्त्वाचं असतं, असं या म्हणचा मराठीत अर्थ आहे। आणि इंग्लिशमध्ये त्याचा मिनिंग आहे व्हॉट यू डू इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॉट यू से। म्हणजे तुमच्या बोलण्यापेक्षा तुम्ही काय कृती करतात ते जास्त महत्त्वाचं असतं। म्हणून मी तुम्हाला अगोदरच बोललो उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ। नुसतं सल्ले देण्यापेक्षा कृती केलेलं हे कधीही चांगलं असतं। म्हणजे बाकीचे ऑप्शन दिले, व्हॉट यू हॅव डन इन द पास्ट इज नॉट ॲज इम्पॉर्टंट ॲज व्हॉट यू प्लॅन टू डू। म्हणजे आज तुम्ही जी कृती करतायत, भूतकाळात जी कृती केली त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे का, असं नाही। म्हणजे याच्यामध्ये बघा व्हॉट यू हॅव डन इन द पास्ट म्हणजे भूतकाळात तुम्ही काय केलेलं आहे, इज नॉट इम्पॉर्टंट ते महत्त्वाचं नाही, ॲज व्हॉट यू प्लॅन टू डू म्हणजे जे आता तुम्ही योजना करणार आहेत ते जास्त महत्त्वाचं आहे, असं ते नाही। पुढे व्हॉट यू डिड यस्टरडे इज नॉट इम्पॉर्टंट ॲज व्हॉट यू सेड, म्हणजे तुम्ही काल जे बोलले ते केलं नाही ते महत्त्वाचं नाही, हे देखील येणार नाही। व्हॉट यू से इज ॲज इम्पॉर्टंट ॲज व्हॉट समवन एल्स सेज, म्हणजे दुसरे जे सांगतात तेच महत्त्वाचं असतं असं पण नाही। म्हणजे उत्तर काय आहे, व्हॉट यू डू इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॉट यू से हे त्याचं करेक्ट उत्तर आहे। म्हणून प्रश्न क्रमांक 1चं उत्तर आलं 4। ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स म्हणजेच काय, व्हॉट यू डू इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॉट यू सेज। डन। चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 2 बघा, द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन डिवायडेड इंटू 4 पार्ट्स। इंटू पार्ट्स इथं 4 नाही आहे, पार्ट्स। वन ऑफ देम मे कंटेन अ स्पेलिंग एरर। ठीक आहे। सिलेक्ट द पार्ट दॅट कंटेन्स द एरर फ्रॉम द गिवन ऑप्शन्स। इफ यू डोंट फाइंड एनी एरर मार्क नो एरर ॲज युअर आन्सर। म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये ग्रुपमध्ये केलेलं आहे, 4 भागामध्ये ते वाक्य विभागलं गेलेलं आहे। त्याच्यामध्ये वाक्यात तुम्हाला एरर शोधून काढायची आहे। जर वाक्यात एरर नसेल तर नो एरर हे तुमचं उत्तर लिहायचं आहे, असं त्यांनी त्या सूचनेत सांगितलेलं आहे। तर आता बघूयात, आता याच्यात बघूया द मेन थिंग अबाउट दीज बर्ड्स। द मेन थिंग अबाउट दीज बर्ड्स हा पहिला पार्ट आहे, इज दॅट दे आर कॉमनली फाउंड इन ग्रुप्स अँड क्रिएट लॉट्स ऑफ नॉईज। आता इथं बघा द मेन थिंग अबाउट दीज बर्ड्स, हे बघा हा प्रेपोजिशन आहे अबाउट, ठीक आहे। आणि त्याच्या आधीचा करता कोणता आहे, द मेन थिंग, तो एकवचनी आहे, त्यानुसार इथं क्रियापद एकवचनी आलं आहे, म्हणजे इथपर्यंत पार्ट बरोबर आहे, ठीक आहे। इज दॅट दे आर कॉमनली फाउंड, बरोबर आहे। हा इज जो आला आहे द मेन थिंगनुसार आला आहे। नंतर दुसरा जो भाग आहे दे, दॅटच्या नंतर काय आला आहे, दे आला आहे, बरोबर आहे। हा दे जो आला आहे कोणानुसार आला आहे, हा दॅट हा जो काय आहे याला आपण काय म्हणतो, अँटीसिडेंट आहे, तो कोणा, बर्ड्स, दॅट हा जो बर्ड्स आहे यासाठी आला आहे। मग पुढे आपण दे घेतला आहे अनेकवचनी। दे आर कॉमनली फाउंड हे पण बरोबर आलं। इन ग्रुप्स अँड क्रिएट मग अनेकवचनी आहे दे, तर इथं क्रिएट हे अनेकवचनी क्रियापद आलं। लॉट्स ऑफ नॉईज हे अनेकवचनी आलं। म्हणजे या वाक्यात जर बघितलं कुठे मिस्टेक आहे, तर मित्रांनो या वाक्यात मला तरीही कुठे मिस्टेक दिसत नाहीये, कारण वाक्याच्या सेन्सनुसार हा कर्त्यानुसार इथं हा क्रियापद आला, तर दॅटचा हा अँटीसिडेंट आला, बर्ड्सनुसार इथं दे हे
प्रोनाऊन आलं, प्रोनाऊननुसार इथे अनेकवचनी क्रियापद आलं, ठीक आहे. आणि हे वाक्यात मला तर कुठेच एरर दिसत नाही. मग त्यांनी 4 पार्टमध्ये केलेले आहे. इज दॅट दे आर कॉमनली फाउंड नाही. द मेन थिंग अबाउट दिस बर्ड्स नाही, कारण मी ऑलरेडी तुम्हाला हे समजून दिलं आहे. आता आपण ऑप्शन्स बघतोय, कोणत्या ऑप्शनमध्ये काही आहे का. नो एरर, मग इथं नो एरर भाग येईल. याचं उत्तर काय येईल, नो एरर येईल. आणि चौथं त्यांनी काय दिलं, इन ग्रुप्स अँड क्रिएट लॉट्स ऑफ नॉईज नाही, देनुसार ते बरोबर होतं, अनेकवचनी क्रियापद. मग प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आलं 3. त्याच्यात नो एरर आहे, कारण दिलेल्या वाक्यात कोणतंच एरर नाही. ठीक आहे. आता पुढचं बघूयात मग क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 3 बघा काय म्हणतो. प्रश्न क्रमांक 3 बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आता यामध्ये दिलं आहे बघा, युअर पॅरेंट्स डॅश डॅश प्राऊड ऑफ यू, आणि रिकामी जागा दिली आहे. आणि खाली 4 ऑप्शन दिले आहेत, बी, आर बीइंग, विल बी. आता याच्यात बघा बी म्हणजेच हा आपण काय गृहीत धरतो, एम इज आर यापैकी गृहीत धरतो, बरोबर आहे. बी असं गृहीत धरतो. आर बीइंग आपण पॅसिव्ह मध्ये गृहीत धरूया, बरोबर आहे, पॅसिव्ह मध्ये गृहीत धरूया. विल आपण केव्हा, फ्युचर टेन्स मध्ये, सिंपल फ्युचर मध्ये गृहीत धरूया. आणि विल बी हा सिंपल फ्युचर मध्येच असतो, सिंपल फ्युचर मध्येच असतो. ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीचं सिंपल प्रेडिक्शन करत असतो, म्हणजे सांगत असतो, त्यावेळेस सिंपल फ्युचरमध्ये म्हणजे ॲडजेक्टिव्ह सोबत किंवा नाउन सोबत आपण विल बीची रचना घेत असतो. आता आपण म्हणतो ही विल बी अ मॅनेजर, ही विल बी ब्रेव असं आपण म्हणत असतो. त्याच पद्धतीने हे वाक्य बघा, युअर पॅरेंट्स विल बी प्राऊड ऑफ यू, म्हणजे तुझ्या आई वडिलांना तुझा गर्व होईल, त्यांना अभिमान होईल, कारण तू जे चांगलं कृत्य केलेलं आहे किंवा तू चांगली कृती केलेली आहे त्यानुसार तुझ्या आई वडिलांना अभिमान होईल, गर्व होईल. या अर्थाने रिकाम्या जागी फक्त विल बी येईल, दुसरे ऑप्शन येथे फिट होत नाही. विल बी प्राऊड ऑफ म्हणजे चा गर्व वाटणे, चा अभिमान वाटणे, चा मोठेपणा वाटणे, या अर्थाने ही फ्रेज आपण वापरतो. मग त्या रिकाम्या जागी फक्त विल बी हे ऑप्शन प्रॉपरली येईल. म्हणून प्रश्न क्रमांक 3चं उत्तर काय येईल, विल बी येईल. बाकीचे हे ऑप्शन्स येणार नाहीत, लक्षात घ्या. काय येणार नाहीत तेही तुम्हाला मी व्यवस्थित सांगतोय. डन. प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आलं 4. प्रश्न क्रमांक 4 बघा, द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन डिवायडेड इनटू पार्ट्स, वन ऑफ देम मे कंटेन अ स्पेलिंग एरर. स्पेलिंग एररवर हा प्रश्न आहे, लक्षात घ्या. सिलेक्ट द पार्ट दॅट कंटेन्स द एरर फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. इफ यू डोंट फाइंड एनी एरर मार्क नो एरर ॲज युअर आन्सर. म्हणजे हे वाक्य विभागलं गेलेलं आहे 4 पार्टमध्ये किंवा भागामध्ये. त्याच्यात एक वाक्य असं दिलं आहे, त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे. जर त्याच्यात तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक नाही सापडली तर तुमचं उत्तर नो आन्सर नो एरर असं लिहा. तर आपण ते 4 कोणते ते बघूयात अगोदर. ते बघण्याआधी आपण वाक्य वाचूयात. इंडिया हॅज अ गुड पार्ट ऑफ इट्स पेरिमीटर. इंडिया इज अ गुड पार्ट ऑफ इट्स पेरिमीटर. हे बरोबर आहे. इन अ पेनिन्शुलर शेप. आता हा पेनिन्शुलरच्या ऐवजी आपण काय वापरतो, पेनिन्शुला असं लिहितो, लक्षात घ्या. द्वीपकल्प म्हणतो ना आपण, पेनिन्शुला असं म्हणतो, म्हणजे इथं आपल्याला मिस्टेक सापडली. शेप विथ स्प्रॉलिंग सीज ऑन बोथ द वेस्ट अँड द ईस्ट, राउंडिंग अप इन द साऊथ. म्हणजे इथे पण मिस्टेक नाही आहे या दोघांमध्ये. मग आता हे पेनिन्शुला आपल्याला कुठे दिलेलं आहे ते बघूयात. पेनिन्शुलर आपल्याला कुठे दिलंय ते बघूयात. इंडिया हॅज अ गुड पार्ट ऑफ इट्स पेरिमीटर. हे बरोबर आहे, नो एरर तर नाही येणार, म्हणजे हे पण बरोबर आहे. त्याच्यात जे इनकरेक्ट आहे ते आपल्याला शोधायचं आहे. ऑन बोथ द वेस्ट अँड द ईस्ट, राउंडिंग अप इन द साऊथ, हे पण बरोबर आहे. इन अ पेनिन्शुलरच्या ऐवजी तिथे काय येणार आहे, पेनिन्शुला असं येणार आहे. डन. मग येथे मिस्टेक आहे, त्याच्याऐवजी कोणता शब्द पाहिजे, हा शब्द पाहिजे होता. मग प्रश्न क्रमांक जो आपला 4 आहे त्याचं उत्तर येणार आहे 4, कारण मिस्टेक कुठे आहे, पेनिन्शुलरच्या ऐवजी काय पाहिजे, पेनिन्शुला असं पाहिजे. डन. म्हणून प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आलं 4. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 5 बघा. प्रश्न क्रमांक 5 बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द अंडरलाइन्ड इडियम इन द गिवन सेंटेन्स. प्रश्न कशावर विचारला आहे, इडियमवर विचारला आहे. ठीक आहे. आता कोणते इडियम आहे ते बघूयात आपण. ठीक आहे. आता याच्यात बघा,
दे नीडेड टू पुल स्ट्रिंग्स टू गेट हरी ॲडमिशन इन टू द न्यू स्कूल. विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी काय होतं माहिती का, या वाक्याच्या कॉन्टेक्स्टवरून तुम्ही अर्थ लावू शकतात. आता इथे काय म्हटलंय, दे नीडेड टू पुल स्ट्रिंग्स टू गेट हरी ॲडमिशन टू द न्यू स्कूल. म्हणजे नवीन स्कूलमध्ये हरीला ॲडमिशन मिळण्यासाठी त्यांनी वशिलेबाजी लावून, म्हणजे एखाद्या बळाचा वापर करून किंवा आपले जिथे कॉन्टॅक्ट आहे ते वापरून त्याला मिळवण्याचा प्रयत्न केला. लक्षात, असा त्याचा वापर आहे. म्हणजे टू पुल स्ट्रिंगचा अर्थ काय होतो, म्हणजे जेथे बळाचा वापर करावा लागतो किंवा अनधिकृतपणे किंवा अन्यायकारकपणे फायदा मिळवण्यासाठी एखाद्या प्रभावाचा किंवा संपर्काचा किंवा कॉन्टॅक्टचा आपण जेव्हा वापर करतो तेव्हा टू पुल स्ट्रिंग अशी इडियम वापरली जाते. म्हणजे गुप्तपणे एखाद्या प्रभावाचा आपण वापर करत असतो किंवा एखाद्या, आपण म्हणतो ना, आपल्याला एखाद्या मुलाला ॲडमिशन करायचं आहे तर मग ज्याच्याशी तो चांगला प्रभावशील म्हणजे इन्फ्लुएन्शियल पर्सन आहे त्याला आपण फोन करतो, बघा ना त्याचं ॲडमिशन वगैरे होत असेल का. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल मला काय सांगायचं आहे. म्हणजे काय करतो आपण, त्या कॉन्टॅक्टचा वापर करून ते करण्याचं काम करत असतो. ठीक आहे, पण ते आपण ओपन न करता गुप्तपणे करत असतो. लक्षात घ्या. टू पुल स्ट्रिंगचा अर्थ लक्षात आला तुम्हाला. आता बघूयात, तिथे 4 ऑप्शन दिलेत. सिक्रेटली यूज इन्फ्लुएन्स म्हणजे गुप्तपणे एखाद्या प्रभावाचा वापर करणे किंवा एखादी ताकद असेल त्याचा वापर करणे किंवा संपर्काचा वापर करणे असा त्याचा अर्थ आहे. आणि टू पुल स्ट्रिंगचा अर्थ हाच आहे. डन. दुसरं बघा, प्रोव्हाइड हिम विथ मेनी ट्युशन्स म्हणजे त्याला अनेक ट्युशन्स लावणे, म्हणजे वेगवेगळ्या विषयाचे ट्युशन्स लावणे हे येणार नाही. तिसरं बघा, गेट हिम सम न्यू युनिफॉर्म्स त्याला नवीन युनिफॉर्म मिळवून देणे नाही. मेक अ लॉट ऑफ चेंजेस इन टायमिंग वेळेमध्ये असंख्य बदल करणे नाही. मग विद्यार्थी मित्रांनो, टू पुल स्ट्रिंगचा या इडियमचा प्रॉपर मिनिंग काय होतो, सिक्रेटली यूज इन्फ्लुएन्स म्हणजे आपल्या संपर्काचा किंवा आपल्या कॉन्टॅक्टचा वापर करून एखादी अनधिकृत गोष्ट अधिकृत करून घेण्याचा प्रयत्न करणे, त्यालाच आपण म्हणतो टू पुल स्ट्रिंग, सिक्रेटली यूज इन्फ्लुएन्स. क्लिअर. म्हणून प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आलं 1. नेक्स्ट. आता प्रश्न क्रमांक 6 बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आता इथं दिलेलं आहे बघा, अनुज रेग्युलरली डॅश डॅश द लायब्ररी. आता इथं रेग्युलरली हा जो शब्द आहे, रेग्युलरली हा जो शब्द आहे हा ॲडव्हर्ब आहे. आणि जेव्हा वाक्यात ॲडव्हर्ब किंवा ॲडव्हर्बियल फ्रेजेस जसे डेली, रेग्युलरली, ऑफन, समटाइम्स, ऑलवेज, नेवर, हार्डली, स्कार्सली, रेअरली असे टाइम एक्सप्रेशन ज्या काळात येत असतात तो काळ असतो सिंपल प्रेझेंट टेन्स. कोणता असतो तो? सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. मग सिंपल प्रेझेंट टेन्स असताना त्याचा फॉर्म्युला काय असतो? सब्जेक्ट प्लस V1 और V5. इथे पुढे ऑब्जेक्ट असतो, तो गरजेचा नाही आहे, पण आपल्याला महत्त्व काय? कर्ता आणि क्रियापद. मग इथे V1 आणि V5 येतो. V1 आपण केव्हा वापरणार? जेव्हा कर्ता आय, वी, यू आणि दे असेल तेव्हा आपण V1 वापरणार. V1 म्हणजे समजा आपण गो असं गृहीत धरलं, ठीक आहे, हा V1 झाला. इथे कर्ता काय आहे? अनुज आहे. हां, आणि आपण V5 केव्हा वापरणार? जेव्हा कर्ता ही, शी, इट किंवा एनी सिंग्युलर नेम असेल, एनी सिंग्युलर नेम असेल त्यावेळेस आपण क्रियापदाला म्हणजे व्हर्बला म्हणजे ह्या V1ला आपण काय करतो? SES ॲड करतो. आता इथे अनुज म्हणजेच कोण? अनुजला जर प्रोनाउनमध्ये कन्वर्ट केलं तर होतो ही. मग ही आहे तर इथे क्रियापद दिलंय व्हिजिट. मग व्हिजिटला काय लागेल? ही व्हिजिट्स, हे त्याचं उत्तर येईल. व्हिजिट्स उत्तर कुठे आलं मग? दिसतंय व्हिजिट्स येथे आहे, कारण अनुज म्हणजेच ही आल्यामुळे क्रियापदाला SES लागेल. इथे S लागला आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो हे वाक्य व्यवस्थित बघा. अनुज रेग्युलरली व्हिजिट्स द लायब्ररी असं त्याचं उत्तर येईल. हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आता तुम्हाला मी ॲडव्हर्ब देखील सांगितलेत की कोणत्या ॲडव्हर्बियल फ्रेजेस सिंपल प्रेझेंटमध्ये येतात आणि कर्त्यानुसार ते कसं घ्यावं लागतं. या पद्धतीने प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आलं 3. क्लिअर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 7 बघा. सिलेक्ट द सेंटेन्स विथ द करेक्ट पंक्च्युएशन अँड कॅपिटलायझेशन. पंक्च्युएशन अँड कॅपिटलायझेशन लक्षात घ्या. विरामचिन्हे आणि मोठ्या अक्षरांचा वापर. ठीक आहे. आता इथं लक्ष द्या मित्रांनो, एकच वाक्य दिलेलं आहे, याच्यामध्ये लक्ष द्या. व्हेन आर यू लिव्हिंग, व्हेन आर यू लिव्हिंग
व्हेन आर यू लिव्हिंग. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, हे पहिली गोष्ट लक्ष द्या, याच्यामध्ये इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स आहे, बरोबर आहे, म्हणजे प्रश्नार्थी वाक्य आहे, इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स आहे, बरोबर. आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, त्या डायरेक्ट स्विचमधलं आहे, कारण प्रत्येक म्हणजे जो WH वर्ड दिला आहे त्याच्या आधी डबल इन्व्हर्टेड कॉमा दिला आहे, काही हरकत नाही. मग लक्षात घ्या, तर पहिलं लेटर हे कॅपिटल यायला पाहिजे जर तुम्ही इथे घेतलं तर, ठीक आहे. नंतर दुसरं आर हा सहाय्यकारी क्रियापद आहे, तो कधीच आपण कॅपिटल काढत नाही, तो मध्ये येत असेल तर. वाक्याच्या सुरुवातीला येत असेल त्यावेळेस तो कॅपिटल आपण काढू, फुलस्टॉप नंतर येत असेल तर आपण कॅपिटल काढू, एक्सक्लेमेटरी मार्क नंतर येत असेल तर कॅपिटल काढू, क्वेश्चन मार्क नंतर येत असेल तर कॅपिटल काढू. पण जनरली एका शब्दानंतर तो दुसरा शब्द त्याचा नंबर असेल, सहाय्यकारी क्रियापद म्हणून त्याला आपण कॅपिटल काढत नाही, इथे तो असा येईल स्मॉल. त्याच्यानंतर यू आहे, यू हा लहानच येणार आहे असा. त्याच्यानंतर काय, हां तिथे कॉमा द्यायची गरज नाही आहे. व्हेन आर यू लिव्हिंग हे असंच वाक्य येईल, हे असंच वाक्य येईल, आणि याच्यानंतर क्वेश्चन मार्क येईल आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा येईल. असं जिथे उत्तर असेल ते तुमचं उत्तर असेल, या पद्धतीने जे असेल ते तुमचं उत्तर असेल. मग हे कुठे आहेत बघूयात, हे कुठं आहे, हे कुठे आहे, हे आहे फक्त 2 मध्ये. लक्षात घ्या, हे आहे फक्त कुठे 2 मध्ये. लक्षात आलं. बाकीचं अननेसेसरी कॅपिटल्स वापरले आहेत, नको त्या ठिकाणी कॉमा दिला आहे, इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा दिला नाही आहे. इथे बघा सगळं प्रॉपरली फॉलो केलंय, ज्या पद्धतीने मी लिहिलं त्या पद्धतीने. डन. प्रश्न क्रमांक 7चं उत्तर काय आलं, 2 आलं. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 8 बघा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन इन ब्रॅकेट टू कम्प्लीट द सेंटेन्स. म्हणजे ब्रॅकेटमध्ये जो शब्द दिलाय त्याचा आपल्याला काय करायचं आहे, अँटोनिम करायचं आहे. डन. आता इथे बघा, द डॅश डॅश ग्लूमी वेदर मेड एव्हरीवन फील एक्स्टॅटिक. आता ग्लूमी पहिले आपल्याला समजून घ्यायला पाहिजे, ग्लूमी म्हणजे काय, उदास, भकास, उदास, भकास, खिन्न. व्यक्तीच्या बाबतीत, वातावरणाच्या बाबतीत भकास वगैरे आपण म्हणू शकतो. एखादी व्यक्ती असेल आणि त्यासाठी गुलमी शब्द वापरला असेल तर त्याला आपण खिन्न म्हणत असतो, उदास म्हणत असतो, देवदास म्हणत असतो आपल्या भाषेत. लक्षात घ्या, हा झाला. मग याचं काय करायचं आहे आपल्याला, अँटोनिम. ठीक आहे, थोडक्यात दुःखी असंही म्हणू शकतो आपण थोडक्यात. आता इथं बघा, कन्फ्युजिंग म्हणजे काय, कन्फ्युजिंग म्हणजे गोंधळात टाकणारे, गोंधळात टाकणारे, कन्फ्यूज करणारे. कन्फ्युजिंग म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, गोंधळात टाकणारे. प्रिप्लेक्स्ड, प्रिप्लेक्झिंग, गोंधळात टाकणारे. चिअरफुल, चिअरफुल म्हणजे काय, हॅप्पी, हॅप्पी ऑर ब्लिसफुल असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, आनंदी. म्हणजे हा ग्लूमीचा विरुद्धार्थी येईल का, येस डेफिनेटली येईल. ग्लूमीचा विरुद्धार्थी येईल, येस डेफिनेटली येईल. ठीक आहे, क्लिअर, स्पष्ट, ज्याच्यामध्ये काहीच अडथळा नाही असा. आणि क्लाउडी म्हणजे ढगाळ, ढगाळ. मग हा पण नाही येणार, हा पण नाही येणार, मग याचं उत्तर काय येईल, याचं उत्तर येणार 2. म्हणून प्रश्न क्रमांक 8चं उत्तर काय आलं मित्रांनो, 8चं उत्तर आलं 2. ग्लूमीचा विरुद्धार्थी शब्द विचारला होता आपल्याला, अँटोनिम, तो आहे चिअरफुल. आता हे बाकीचे शब्द इझी आहेत म्हणून मी इंग्लिशमध्ये ते लिहिले नाहीत, लक्षात घ्या. क्लिअर. प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आलं 2. प्रश्न क्रमांक 9 बघा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. परत अँटोनिमवर प्रश्न विचारलाय, विरुद्धार्थी शब्दावर प्रश्न विचारलाय. डन. आता शब्द कोणता दिलाय, जेंटल. आता जेंटल म्हणजे काय, जेंटलमॅन पासून जेंटल आपण बघतो, जेंटलमॅन हा शब्द नुसता जेंटल आला तर जेंटलचा अर्थ होतो सौम्य, नरम, मृदू, मोठ्या मनाचा, असाही त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, मग याचं विरुद्धार्थी काय येईल, विरुद्धार्थी काय येईल याचं बघूयात आपण. आता सौम्य, आपण हार्श म्हणजे काय म्हणतो, आपण हार्श म्हणजे कडक, कठोर, डिसिप्लिन्ड असं देखील आपण त्याला म्हणतो. मग हा त्याचा विरुद्धार्थी येईल का, हा शब्द गेलेला आहे आपल्याला. ठीक आहे, मग जेंटलचं विरुद्धार्थी काय येईल, हार्श येईल. मग हेच त्याचं 1 नंबरचं त्याचं उत्तर येईल. रॅश, रॅश म्हणजे काय, रॅश म्हणजे आपण त्याला म्हणतो काय म्हणतो, केअरलेस, रेकलेस. रॅश ड्रायव्हिंग आपण म्हणतो ना, केअरलेस किंवा रेकलेस. रॅश ड्रायव्हिंग हा शब्द वापरतो आपण, म्हणजे बेजबाबदार, उतावीळ, अविचारी व्यक्ती जो असतो तो. तिसरा शब्द बघा, फास्ट, माहिती आपल्याला, जलद. आणि क्लीन हा पण शब्द माहिती, ऑलरेडी मागच्या ह्याच्यात गेला. मग हा पण येणार नाही, हा पण येणार नाही, हा पण येणार नाही. मग जेंटलचा विरुद्धार्थी शब्द कोणता येईल, हार्श येईल. क्लिअर. म्हणून प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आलं 1. क्लिअर. चल नेक्स्ट. आता प्रश्न क्रमांक 10 बघा, एररवरच क्वेश्चन येतो.
ठीक आहे, एररवर क्वेश्चन आहे. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन डिवायडेड इंटू पार्ट्स. वन ऑफ देम मे कंटेन अ स्पेलिंग एरर. स्पेलिंग एररवर क्वेश्चन आहे. एररचा पार्ट आहे पण स्पेलिंग एररवर क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. सिलेक्ट द पार्ट दॅट कंटेन्स द एरर फ्रॉम द गिवन ऑप्शन. इफ यू डोंट फाइंड एनी एरर, मार्क नो एरर ॲज युअर आन्सर. आता नेहमीसारखंच हा तिसरा प्रश्न आहे त्याच्यातला, की तुम्हाला 4 विभागात केलेला आहे. तुम्हाला तुमचं उत्तर शोधायचं आहे. जर त्याचं कोणतं उत्तर येत नसेल तर तुम्ही नो एरर, व त्याच्यात कोणतीच मिस्टेक नसेल तर तुम्ही नो एरर म्हणून उत्तर लिहू शकतात या प्रकारचा. आता वाक्य कसं आहे बघा, इथं आपण व्यवस्थित जर वाचलं ना आपल्याला इथेच मिस्टेक सापडून जाते. ओव्हर 800 न्यू ट्रेड्स. आता इथं बघा व्यवस्थित लक्षात बघितलं मी, ओव्हर 800चं स्पेलिंग चुकवलं आहे मित्रांनो बघा. न्यू ट्रेन्स वेअर इंट्रोड्यूस इन द लास्ट 5 years. आता हे वाक्य आहे, या वाक्यात ते विभागणी करणार. आता 100चं स्पेलिंग काय, 100चं स्पेलिंग असं आहे, लक्षात घ्या. आणि त्यांनी 100चं स्पेलिंग चुकवलं आहे. बहुतेक मुलं इथं कन्फ्यूज होतात बरं का. तुमचं माइंडसेट प्रॉपर असणं खूप गरजेचं आहे. 100चं स्पेलिंग हे, मी तर काय लिहिलं स्पेलिंग बघा, ठीक आहे. इथं परत ई घेतला आहे त्यांनी, डीच्या नंतर परत ई घेतला आहे आणि तिथं मुलं कन्फ्यूज होतात. 100चं स्पेलिंग चुकलं आहे. मग 100 आता ह्या दिलेल्या 4 ऑप्शनमध्ये कुठे आहेत ते आपण बघूयात. आता इथे दिलं यांनी वेअर इंट्रोड्यूस इन द लास्ट 5 years, नाही. नो एरर, नाही. ओव्हर 800, आता इथे बघा, आता 100 इथे दिलं आहे. मग हे त्याचं उत्तर येईल, लक्षात घ्या. त्याचं उत्तर काय येईल, त्याचं उत्तर येईल 4. म्हणून प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आलं 4. क्लिअर. चलो नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 11 बघा. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड. सिनॉनिम, समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. कोणता आहे तो शब्द दिला आहे, ॲसेंडेड. ॲसेंडेड म्हणजे काय, ॲसेंडेडचा अर्थ वर जाणे, चढणे वगैरे असा अर्थ होतो. त्याला आपण क्लाइम्ड अप किंवा वेंट अप गो असं देखील म्हणतो. म्हणजेच काय, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, चढणे, वर जाणे असा अर्थ म्हणतो. म्हणजे वर गेला, वर जाणे अशा अर्थाने म्हणतो. म्हणजे एखादी व्यक्ती खालून जर झाडावर चढत असेल तर खालून वर जाणे त्याला आपण काय म्हणतो, क्लाइम्ड असं म्हणत असतो. मग ॲसेंडेड म्हणजे क्लाइम्ड. आपल्याला काय म्हटलंय, सिनॉनिम म्हटलंय. ठीक आहे, काय म्हटलंय, सिनॉनिम. बघा तो पहिल्याच याच्यात दिसतोय आपल्याला. क्लाइम्ड म्हणजे काय, क्लाइम टू गो अप. म्हणजे आपण झाडावरून ज्यावेळेस खालून वरती चढत असतो त्याला क्लाइम अप असं म्हणतात, लक्षात घ्या. वर चढला या अर्थाने आपण वापरतो. मग प्रश्न क्रमांक जो 11 आहे, ॲसेंडेड, त्याचा सिनॉनिम काय, क्लाइम्ड आहे. आता पुढे दिलंय बघा, टंबल्ड. टंबल्ड म्हणजे काय, टंबल्डचा अर्थ होतो, आता याला आपण कोसळणे, अकस्मात पडणे असा म्हणतो. त्याला कास्केड असा शब्द आहे, कास्केड असा शब्द आहे. किंवा फ्लो, अचानक पडणे असं त्याचा अर्थ होतो. कोसळणे असा देखील त्याचा अर्थ होतो मित्रांनो, लक्षात घ्या. आता पुढचा शब्द आहे डिस्पॅच्ड. म्हणजे पास्टमध्ये दिलेत, मी तुम्हाला मिनिंग त्याचं इथं लिहून देतोय, तुम्ही पण पास्टमध्येच त्याचं मिनिंग गृहीत धरायचं आहे. आता डिस्पॅच्ड आहे, डिस्पॅच म्हणजे काय, टू सेंड आउट, बाहेर पाठवणे. किंवा आता आपण म्हणतो टू सेंड आउट किंवा सेंट आउट असा अर्थ होतो. ठीक आहे, कधी कधी याचा अर्थ टू किल असाही होतो. डिस्पॅच केलं, पाठवून दिलं त्याला वरती असं म्हणतात बघा बोलण्यात, मूव्हीजमध्ये वगैरे. डिस्पॅच टू किल, ठार मारणे असा देखील डिस्पॅचचा अर्थ होतो, एक लक्षात घ्या. ठीक आहे. व्हॅल्यूड. आता पुढचा शब्द काय, व्हॅल्यूड म्हणजे रिस्पेक्टेड असं आपण म्हणतो, लक्षात घ्या. इथं रिस्पेक्टेड म्हणजेच काय, इथं रिस्पेक्टेड म्हणजे नॉट गिव्ह रिस्पेक्ट असा अर्थ आहे. याचा अर्थ आहे परिणामकारकता व महत्व असा आहे. परिणामकारकता व महत्व असा त्याचा अर्थ आहे, लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11 मध्ये ॲसेंडेड जो आहे त्याचा समानार्थी आहे क्लाइम्ड. क्लिअर. प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आलं 1. क्लिअर. चलो नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 12 बघा. प्रश्न क्रमांक 12 बघा. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आता बघा कशावर आहे, हा टेन्सवर आहे क्वेश्चन, लक्षात घ्या. दे डायजेस्ट द मार्केटिंग साइड ऑफ द प्रोडक्ट वेल.
दे डॅश डॅश द मार्केटिंग साईड ऑफ द प्रोडक्ट वेल. म्हणजे याचा अर्थ असा आहे, त्यांनी उत्पादनाची मार्केटिंग व मार्केटिंगलाच आपण मराठीत विपणन, जे कॉमर्सची मुलं असतील त्यांना माहिती आहे, मार्केट बाजू चांगल्या प्रकारे हाताळली, असा त्याचा अर्थ आहे. चांगल्या प्रकारे हाताळली, चांगल्या प्रकारे त्यांनी हँडल केली, अशा अर्थाचं ते वाक्य आहे. आता इथं बघा, आता हे जे ऑप्शन्स दिलेले आहेत, आता हे जे ऑप्शन दिले तुम्ही जर प्रॉपरली जर केलं तर तुम्हाला याच्यामध्ये फक्त एकच ऑप्शन बरोबर आहे, बाकीचे ऑप्शन चूक आहेत. कसे चूक आहेत बघा. आता काही मुलांना आता याचा अभ्यास असेल तर इमिजिएट कळतं, पण काही मुलांचा याचा जर अभ्यास नसेल तर बघा, आता दे हँडलिंग, देच्या पुढे जर वेअर असेल है ना, आर असेल तर हे ऑप्शन येईल, पण देच्या पुढे ते ऑप्शनच नाही आहे तिथे, बरोबर आहे. किंवा विल बी असेल तर हँडलिंग ऑप्शन येईल, ते ऑप्शन आहे का, नाही, गेलं. मग हे पुढे दुसरं आर हँडल्ड, दिलेलं वाक्य हे पॅसिव्ह वॉइस मध्ये आहे का, पॅसिव्ह वॉइस मध्ये एम इज आर नंतर जर V3 असेल तर तो पॅसिव्ह वॉइसची रचना असते. ही पॅसिव्ह वॉइसची रचना आहे का, नाहीये, म्हणजे हे पण नाही येणार, लक्षात घ्या. तिसरं बघा, दे हॅड हँडल्ड, हॅड हा कॉमन वर्ब आहे, म्हणजे तो एकवचनी कर्त्याला पण येतो, अनेकवचनी कर्त्याला पण येतो, लक्षात घ्या. म्हणजे परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये परफेक्ट पास्ट टेन्समध्ये करता एकवचनी असो की अनेकवचनी सगळ्यांसोबत हॅड हे सहाय्यकारी क्रियापद येतं. मग दे हॅड हँडल्ड असं म्हणू शकतो आपण, बरोबर शकतो ना, बरोबर आहे, म्हणू शकतो. म्हणजे हेच त्याचं उत्तर येईल, फक्त दे हॅड हँडल्ड हेच प्रॉपर आहे. चौथा ऑप्शन देखील चुकीचा आहे. ठीक आहे, इथं दे आहे, देला आपण हॅव घेतला, पण इथे हँडल V1 आहे म्हणून रॉंग आहे. इथं V3 राहिला असतं तर आपण याचा विचार केला असता. हॅव हँडल नाही, हॅव हँडल्ड पाहिजे होता, इथं देखील चुकला आहे. मग करेक्ट उत्तर कोणतं आलं मित्रांनो याचं, दिलेले चारही ऑप्शनमध्ये फक्त एकच ऑप्शन बरोबर दिलंय. हे जरी तुम्ही लॉजिक लावलं या पद्धतीने, ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलंय, तरी तुम्हाला उत्तर सोडवणं खूप इझी जातं यामध्ये, लक्षात घ्या. त्यांनी लेवल खूप छान मेंटेन केली आहे. काही मी लाईव्ह लेक्चर्स घेतले, त्याच्यामध्ये लक्षात आलं. आणि हे रिसेंट पेपर आहेत जूनमध्ये झालेले, ते मी सोडून घेतोय. सगळ्यात पेपर आपण म्हणजे नियर अबाउट 45 ते 50 पेपर्स आपण सोडवणार आहोत. फक्त ट्रिक्सवर व्यवस्थित लक्ष द्या. मी ज्या ट्रिक्स सांगतो त्याच तुम्हाला परीक्षेत खूप कामात येतील, लक्ष द्या मित्रांनो याच्यावर. मग प्रश्न क्रमांक 12चं उत्तर काय आलं, दे हॅड हँडल्ड द मार्केटिंग साईड ऑफ द प्रोडक्ट वेल. ऑलरेडी मी तुम्हाला याचं मराठीत एक वर्णन करून सांगितलं होतं, एक्सप्लेन केलं होतं मराठीत. त्याचा अर्थ की त्यांनी उत्पादनाची मार्केटिंग साईड त्यांनी चांगल्या प्रकारे हाताळली होती, अशा अर्थाचं वाक्य होतं. आणि ते इथे येणार मग हँडल्ड. बाकीचे 3 ऑप्शन रॉंग आहेत, म्हणून प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आलं 3. क्लिअर. चलो नेक्स्ट प्रश्न क्रमांक 13 बघा. पॅराजंबलवर क्वेश्चन आहे. कशावर आहे, पॅराजंबलवर आहे. पार्ट्स ऑफ अ सेंटेन्स आर गिवन बिलो इन जंबल्ड ऑर्डर, म्हणजे पॅराजंबलवर आहे, लक्ष द्या. अरेंज द पार्ट्स इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल सेंटेन्स. एक अर्थपूर्ण वाक्य बनवण्यासाठी त्यांना क्रमाने व्यवस्थित लावा, असं त्या वाक्याचा अर्थ आहे. आता हे दिलंय आपल्याला बघा. आता आपल्याला काय करायचं मित्रांनो, रचना शोधताना कधी पण पेअरचा विचार करायचा. सब्जेक्ट आहे, प्रोनाउन आहे, सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, ऑब्जेक्ट आहे, या पद्धतीने ते आपण शोधायचं. आता इथे बघा, अ सिंगल अनइरिगेटेड क्रॉप ऑफ व्हीट ऑर चना. सुरुवातीला येऊ शकते का, सुरुवातीला येऊ शकते. इथं म्हणजे हे जर दिलेलं आहे म्हणजेच एखाद्या प्रदेशाचा उल्लेख केलेला आहे, बरोबर आहे, म्हणजे हे स्टार्टिंगला येणार नाही, बरोबर आहे, हे स्टार्टिंगला येणार नाही. ड्युरिंग द रब्बी विंटर सीझन, म्हणजे ड्युरिंग द हे पण येणार आहे, प्रेपोजिशन आहे, मग याच्या आधी नाऊन यायला पाहिजे, लक्षात घ्या, त्याचा उल्लेख झाला पाहिजे, म्हणजे हे देखील स्टार्टिंगला येणार नाही. दुसरं बघा, मालवा द प्लॅटू रिजन ऑफ वेस्टर्न MP. आता मालवा हा काय आहे, मालवा हा काय आहे, प्रॉपर नाऊन आहे, म्हणजे आता लक्षात घ्या, मालवा हा आहे म्हणजे हे ओपनिंग स्टेटमेंट होऊ शकतं का, हे फर्स्ट स्टेटमेंट येऊ शकतं का, म्हणजे सुरुवात कशाने झाली आपली, सुरुवात झाली आपली सीने, बरोबर, हेच येणार सुरुवातीला, बरोबर आहे की नाही, हेच येणार, लक्षात आलं. मालवा नाऊन इन पोजिशन आहे, कॉमा आहे पुढे, द प्लॅट्यू रिजन ऑफ वेस्टर्न MP. झालं. आता याच्यानंतर बघा, ही सुरुवात झालं, त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचंय, मालवा द प्लॅटू रिजन ऑफ वेस्टर्न MP ट्रॅडिशनली ग्रीव. आता बघा, एक शब्द वापरल्यानंतर
एक शब्द वापरल्यानंतर, ट्रॅडिशनली हा शब्द वापरल्यानंतर याला एक्सप्लेन करणारा ऑब्जेक्ट ग्रीव इथे येत आहे. म्हणजे हा सब्जेक्ट आला आणि त्याच्यानंतर वर्ब आला. कुठे कुठे सी आणि डी मध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब आला का? सब्जेक्ट प्लस वर्ब म्हणजेच स्टार्टिंग कुठून होणार? सी ने होणार. दुसरं काय येणार? डी येणार. सी डीचं सुरुवात कुठे बघा, आहे का कुठे? सी डीने सुरुवात आहे. सी डीने सुरुवात आहे का बघा? सी डीने सुरुवात कुठे आहे? म्हणजे आपलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. तरी आपण तिसरा आणि चौथं बघूया. मग ए बी इथं आलंय तर ए का? ओनली. आता येते ग्रीव ओनली काय? अ सिंगल अनइरिगेटेड क्रॉप ऑफ व्हीट ऑर चना. हे काय येईल? हे 3 नंबरवर येईल का? कारण याला रिलेटेड हेच वाक्य आहे. 3 नंबरवरती येणार. मग आलं. मग उरलं कोणतं आहे? अ सिंगल अनइरिगेटेड क्रॉप ऑफ व्हीट ऑर चना ड्युरिंग द रब्बी विंटर सीझन. मग हे शेवटचं वाक्य येईल. हे कन्क्लुडिंग करणारं वाक्य येईल. चौथं वाक्य हे येईल. मग याच्यात काय राहिलं होतं? बी सी डी ए बी. लक्षात आलं का? सब्जेक्ट आला होता, त्याला त्याच्यानंतर व्हर्ब आला होता, त्याच्यानंतर काय आलंय? म्हणजे सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असा प्रकार जर गृहीत धरला तर हे आपल्याला येथे याचं उत्तर सापडलं होतं. मग प्रश्न क्रमांक 13चं उत्तर काय आलं मित्रांनो? 2 आलं. व्यवस्थित लक्षात लावा. पेयर जर तुम्हाला एक पेयर सापडली तर तुम्हाला उत्तर सापडतं. पेयर शोधणं खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. क्लिअर? चलो नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 14 बघा. पार्ट्स ऑफ अ सेंटेन्स आर गिवन बिलो इन जम्बल्ड ऑर्डर. हे पण पॅराजम्बलचंच आहे. अरेंज द पार्ट्स इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म ए मिनिंगफुल सेंटेन्स. आता याच्यात बघा, पण बघा, म्हणजे मोस्टली काय माहिती का? लक्षात घ्या. आता सुरुवातीलाच दिलंय बघा. द बीचेस ऑफ गोवा विल वॉर्म यू स्पिरिट, रिलॅक्स युअर माइंड इन द सन अँड हा. आता याच्यात बघा काय दिलंय? द बीचेस ऑफ गोवा. म्हणजे हा पार्ट काय आला? सब्जेक्ट म्हणून आला. बरोबर आहे. त्याच्यानंतर सब्जेक्ट नंतर वर्ब कुठे आहे ना? विल वॉर्म युअर स्पिरिट. हे काय आला? वर्ब आला ना. म्हणजे ए आणि बी ची सुरुवात झाली. आपलं उत्तर तसं हे आपल्याला मिळालेलं आहे. मिळालंय ना आपलं उत्तर? ए आणि बी उत्तर आपल्याला मिळाले. त्याच्यानंतर काय? स्पिरिट झालं. त्याच्यानंतर काय? रिलॅक्स युअर माइंड. हे येईल का? विल वॉर्म युअर स्पिरिट इन द सन अँड रिलॅक्स युअर माइंड. म्हणजे बघा इथं काय झालेलं आहे? सब्जेक्ट वर्ब कॉम्प्लिमेंट असा पार आलेला आहे. कॉम्प्लिमेंट प्लस कॉम्प्लिमेंट असा प्रकार आलाय. लक्षात घ्या. विल म्हणजे ए बी सुरुवातीला आलं होतं, त्याच्यानंतर काय येणार? डी येणार, त्याच्यानंतर सी येणार. बरोबर आहे. एबीडीसी कुठे आहे? एबीडीसी कुठे आहे? एबीडीसी आपलं उत्तर आहे 1 एबीडीसी. मग लक्षात घ्या. म्हणजे हे वाक्य असं आहे. द बीचेस ऑफ गोवा विल वॉर्म युअर स्पिरिट इन द सन अँड रिलॅक्स युअर माइंड असं हे येईल. मग प्रश्न क्रमांक 14चं उत्तर आलं 1. क्लिअर? सब्जेक्ट बघा, सब्जेक्ट हा होता द बीचेस ऑफ गोवा, म्हणजे गोवाचे समुद्रकिनारे. कसे? विल वॉर्म युअर स्पिरिट म्हणजे तुमच्या आत्म्याला तजेलदार ठेवतील. इन द सन म्हणजे उन्हात. अँड रिलॅक्स युअर माइंड आणि तुमच्या मनाला तिथे शांती मिळेल. अशा वाक्याचं म्हणजे या प्रकारे याचा क्रम आहे. असा क्रम होता. मग तो क्रम आहे ABDC. प्रश्न क्रमांक 14चं उत्तर आलं 1. क्लिअर? चलो नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 15 बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड इन ब्रॅकेट टू कंप्लीट द सेंटेन्स. आता याच्यात लक्षात घ्या. अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द. ऑलरेडी आपल्याला गेला आहे. नॅरो वाईड बघितलं आपण. उत्तर तुम्हाला मिळालं असेल. रिपिटेशन झालं आहे. शब्द रिपीट झाला आहे. लक्षात घ्या. ऑलरेडी पहिल्या प्रश्नपत्रिकेत दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत गेलं नॅरो विचारलं होतं. इथं वाईड विचारलं आहे, इथं नॅरो आलेलं आहे. लक्षात घ्या. द लेन वॉज टू डॅश डॅश फॉर द बस टू पास थ्रू. आता इथं बघा वाईडचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला घ्यायचा आहे. ऑलरेडी नॅरो वाईड झाला होता आपला. ठीक आहे. आता इथं लार्ज म्हणजे काय? ऑलरेडी हे शब्द होते ते. ठीक आहे. इथं काहीतरी लूजच्या ऐवजी वेगळा शब्द होता. आता लार्ज म्हणजे काय? आपण म्हणतो ग्रेट म्हणू शकतो, त्याला ह्यूज म्हणू शकतो, जायंट म्हणू शकतो, बिग म्हणू शकतो. म्हणजे आपण याला काय म्हणू शकतो? ग्रेट, जायंट म्हणू शकतो, बिग म्हणू शकतो. ठीक आहे ना? असं म्हणू शकतो ना. म्हणजेच याला आपण म्हणतो मोठा, विशाल
या पद्धतीने आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, असं म्हणतो. लूज, लूज म्हणजे काय? स्लॅक असतं, म्हणजे लूज म्हणजे मोकळे वगैरे सोडणं असतं, त्याला स्लॅक किंवा आपण रिलॅक्स्ड असं म्हणतो. स्लॅक किंवा रिलॅक्स्ड असं म्हणतो, है ना, असं म्हणत असतो. सुटा म्हणतो ना आपण आपल्या भाषेत. नंतर थिक, थिक म्हणजे काय? थिकचा आपण म्हणतो फॅट आहे, हेवी आहे, बिग आहे. फॅट आपण म्हणतो हेवी असं आपण म्हणतो, म्हणजे आपण त्याला म्हणतो जाड, स्थूल, घट्ट, दाट असं आपण म्हणत असतो. म्हणजे मराठीत त्याला जाड, स्थूल, घट्ट, जाड असं म्हणत असतो. नॅरो म्हणजे, नॅरो म्हणजे नॅरोचा अर्थ होतो थिन, म्हणजेच तिथे अरुंद असा अर्थ होतो. विद्यार्थी मित्रांनो, हा जो वाईड आहे, वाईडचा विरुद्धार्थी शब्द काय येईल? मग नॅरो येईल. म्हणून प्रश्न क्रमांक 15चं उत्तर काय आलं? प्रश्न क्रमांक 15चं उत्तर आलं 4. क्लिअर? आता कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारले होते ते आता आपण बघूयात. याच्यात 15 क्वेश्चन्स होते, बघूयात आपण आता. ठीक आहे, आता याच्यात बघा, प्रोव्हर्बवर एक क्वेश्चन होता, पॅराजंबलवर 2 क्वेश्चन्स होते, मिसस्पेल्टवर 1 होता, अँटोनिमवर 3 होते, सिनोनिम्सवर 1 होता, पंक्च्युएशनवर 1 होता, इडियम्स अँड फ्रेजेसवर 1 होता, टेन्सवर 3 होते, कॉमन एरर्सवर 2 होते. मित्रांनो, या पद्धतीने या प्रश्नांची विभागणी झालेली आहे. हे तुम्हाला मुद्दामून मी दिले, म्हणजे अभ्यास करताना तुम्ही कशी सांगड घातली पाहिजे हे देण्याचं कारण काय आहे, हे ॲनालिसिस देण्याचं कारण काय आहे, की तुम्ही अभ्यास करताना याच्यावर विशेष फोकस करायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे लेक्चर तुम्हाला कळलं असेल अशी अपेक्षा करतो आणि हे लेक्चर संपवतो. धन्यवाद.